आता आम्ही उतरलोय श्रीशैल्यमला आणि ही अशी बस होती. तर इकडून आता आम्ही जाणार आहोत हॉटेल बघायला. मग तिकडे थोडा वेळ फ्रेश वगैरे होऊन नंतर आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. आजचा आमचं पूर्ण दिवस इकडे थांबायचा प्लॅन आहे आणि सकाळी जर आम्हाला लवकर बस भेटली 6ची वगैरे तर मग आम्ही इकडून हैदराबादसाठी निघणार आहोत. कारण आमची दुपारी गाडी आहे ती सिकंदराबादपासून 3-3:30ची आहे काहीतरी ट्रेन आहे ती. मग आता चाललो आहे आम्ही इकडून पहिली हॉटेल बघायला. चांगलं कुठे हॉटेल भेटेल तर, कारण आम्हाला फ्रेश वगैरे व्हायचे. आणि नंतर श्रीशैल्यम, साक्षी गणपती, पातालगंगा अशात बऱ्याच प्लेसेस आहेत तिकडे फिरण्यासारख्या, ते आम्ही कव्हर करणार दिवसभर. जर तुम्ही कधी श्रीशैल्यमला आलात तर तुम्हाला सगळ्यात मोठं टास्क असेल की रूम शोधणं. आता मी 4 ते 5 हॉटेलं बघितले, सगळे सरळ नाहीच बोलतात. काय बोलत पण नाही अवेलेबल आहे की द्यायचीच नाही. परत मी एका शॉपवाल्याला पण विचारतो की भाई यहाँ पे रूम कहाँ पे मिलेगा, तो बोलतो मालूम नाही, आगे जाके पूछो. एवढे रुटली बोलतात इकडे. आता हे 5वं हॉटेल आहे जिकडे मी विचारायला चाललो आहे. तिथपासून विचारत होतो जिथपासून आम्ही बसमधून उतरलो तिथपासून. आता मंदिर तिकडे राहिलं आणि आता इकडे विचारतो एकदा रूम भेटली तर ठीक आहे, नाही तर मग बघू पुढे काय होईल ते. तर आता मी बसची इन्क्वायरी करायला आलेलो, तर लगेच नाश्ता पण घेऊन जातो. कारण परत नाश्त्याला येऊ, परत ती लोक रेडी होत आहेत, तर तेवढा टाईम पण जाईल रेडी होऊन परत नाश्त्याला यायला. तिकडून नाश्ता पार्सल साधा डोसा आहे, इडली आहे, मेदूवडा तर नाही आणि सांबार पण नाही यांच्याकडे. मसाला डोसा पण नाही, साधा डोसा आहे. तर 1 डोसा आणि 2 इडली पार्सल घेऊन जाईन रूमवर. मग तिकडून फ्रेश वगैरे होऊन आम्ही जाऊ मंदिरासाठी. आणि मग इकडे जे काही 4-5 प्लेसेस असतील ते कवर करून मग उद्या आम्ही निघणार आहोत हैदराबादसाठी. तर मग अशी मी तुम्हाला रूम दाखवायला विसरलेलो. तर ही आमची रूम आहे आणि याचे 1200 रुपये आहेत उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तिघांचे. आणि बाथरूम वगैरे पण क्लीन आहे. हे मंदिराच्या समोरच आहे, म्हणजे मंदिरापासून 5 मिनिटावर आहे. आणि हे 2 साऊथ इंडियन पुरी आता चालल्यात मंदिरात. तर आता मस्तपैकी आम्ही साऊथ इंडियन लुक करून चाललोय मंदिरात. तर हे असं आमचं हॉटेल होतं. आणि हा धोती वगैरे कंपल्सरी आहे इकडे, धोती घालणं तसा लुक पाहिजे, त्याशिवाय मंदिरात जायला देत नाही. शर्ट पण तुम्ही घालू नाही शकत. तर इकडून आतमध्ये एंट्री आहे आणि आतमध्ये मोबाईल नाही आपण घेऊ शकत. तर आता मोबाईल ठेवायला चाललोय मी लॉकरमध्ये. इकडे समोर लॉकर आहे, तिकडे मोबाईल ठेवून तुम्हाला नंतर आतमध्ये एंट्री करावी लागेल. तर आता आमचं दर्शन झालंय मल्लिकार्जुनचं आणि मी मोबाईल आणायला गेलो लॉकरमध्ये. आणि इकडे शक्तिपीठ पण आहे, ते मला आत गेल्यावर कळलं. भामरादेवी जे 52 शक्तिपीठ आहेत त्यातला वरच्या ओटाचा भाग इकडे होता असं बोलतात, जे 52 तुकडे झाले त्यातला. तर आता मोबाईल वगैरे तिकडे मागे मोबाईल होता तो लॉकरमध्ये घेऊन आलो आणि आम्ही परत आतमध्ये चाललो एखादा फोटो काढायला. भरपूर गर्दी होती मंदिराच्या आत. आम्ही म्हणजे भरपूर म्हणजे एवढी पण नाही, 1.5-2 तास लागले आम्हाला आतमध्ये. आता आम्ही चाललो आहे फोटो वगैरे काढायला आतमध्ये. मोबाईल अलाउड नव्हता, जिकडून तुम्ही गेटमधून एंट्री कराल तिकडून. तर असा काही परिसर आहे इकडचा. दर्शन झाल्यावर तुम्ही इकडचं स्ट्रीट मार्केट पण फिरू शकता. तर हे मार्केट आहे इकडचं, जे मंदिराच्या समोरच आहे. एक्झिट गेट मारल्यावर हे समोर मार्केट दिसेल तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी. खूप मोठं मार्केट आहे, इकडून पुढेपर्यंत गेलं आहे. तर आता मी हॉटेलवर आलेलो, थोडा फ्रेश वगैरे होऊन साक्षी गणपतीला चाललो आहे. तो हा मल्लिकार्जुनचा रोड आहे टेम्पलचा. आणि इकडून तुम्हाला साक्षी गणपतीसाठी ऑटो करावी लागेल, नाही तर चालत जाल तर अर्धा तास लागेल. चालत पण जाऊ शकतो, तर आम्ही बघू ऑटोच करणार. ऊन पण भरपूर आहे आणि आता 4 वाजले, 4 वाजता जे एवढं कडक ऊन आहे. तर आम्ही सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं, सकाळी फक्त नाश्ता केलेला थोडाफार तो. तर आता काहीतरी हलकं फुलकं खाऊ आणि मग जाऊ साक्षी गणपतीसाठी आणि मग तिकडून पाताळगंगासाठी. खूप भारी क्लायमेट इकडे आणि लोक पण चांगले आहेत. एवढी पण म्हणजे 50-50 आहेत, चांगले पण आहेत, रूढ पण आहेत. तर चाललो आहे आता आम्ही साक्षी गणपतीचं दर्शन घ्यायला. इकडून समोर तुम्हाला ऑटो पण भेटेल साक्षी गणपतीला जायला. तर आता मी जेवायला आलो हॉटेल नंदिनी. तर हे असं मेन्यू कार्ड आहे इकडचं. तर आम्ही 3 प्लेट मील्स ऑर्डर केले आहेत, जिकडचे लोकल येणार असे केळीच्या पानात वगैरे. ते 3 आम्ही ऑर्डर केले आहेत. आणि मग इकडून आम्ही जाणार आहोत जे 2-3 काय प्लेस राहिले ते फिरायला, कारण अजून तर 4च वाजले, भरपूर टाईम बाकी आहे. तर हे आमचं जेवण आलं, आंध्र प्रदेश ऑथेंटिक थाली. आणि इकडे एक चांगली गोष्ट आहे, तिकडे प्लास्टिक नाही वापरत या ठिकाणी. तर अशा काचेच्या बॉटल्स देतात आणि बॉटल 60 रुपये. जर तुम्ही ही घेऊन गेलात तर बॉटल आणि इकडेच ठेवलं तर 30 रुपये, म्हणजे फक्त पाण्याचे पैसे द्यावे लागतील बॉटल त्यांना.
आणि ह्यांचे पदार्थ पण काय वेगळेच आहेत. हे बघा आता उगनी बग्गी, ओनियन एक सेट डोसा, पुलूर राईस, लेमन राईस बघू. आणि इकडे राईस भरपूर खातात बघा, किती क्वांटिटी आहे बघा राईसची. संपेल का एवढा? 2 दिवस जेव घेऊन जा. तर आता आमचं जेवण झालं. टेस्ट एवढी भारी होती आणि क्वांटिटी तर काय विचारूच नका. कसं होतं प्रज्ञा जेवण? डाळ सगळ्यात भारी ना. श्रद्धा जेवण कसं होतं? आणि तुम्ही जर कधी कुठे फिरायचा प्लॅन म्हणजे कुठे जर जात असाल तर तिकडची लोकल डिश असेल तीच कधी पण ट्राय करा. जशी काय आता केळीच्या पानात वगैरे दिलेलं आहे. म्हणजे कुठे पण जा, दिल्लीला जा, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कुठे देत नाही. जर तुम्ही साऊथ साईडला आलात, आंध्राला आलात तर तुम्हाला असेच देणार. आणि तुम्ही जे फिरता तर त्याच्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही तिकडच्या गोष्टी जाणून घेऊ शकता किंवा तिकडे कसे राहतात, कुठे काय करता. प्रज्ञा तुला का आवडतं फिरायला? काहीतरी कारण असेल ना ज्याने तुला फिरायला आवडत असेल. मला छान वाटतं. मला असं वाटतं की आपण काम करतो, आपल्याला हव्या त्या गोष्टी घेतो, पण अजून काय घरात मला आवडतं नवीन नवीन ठिकाणी, नवीन जागा बघायला, तिथली लोक कशी आहेत, तिथल्या लोकांना भेटायला. तोच एक पॉईंट आहे. प्रत्येक म्हणजे जिकडे जाल तिकडची लोक वेगळी भेटतील. आता तुम्ही नॉर्थ साईडला जाल तिकडची लोक वेगळी भेटेल, त्यांची बोलीभाषा असेल, त्यांचं वागणं वेगळं असेल. म्हणजे प्रत्येक स्टेटचा पाहुणचारा वेगळा असतो. जसं महाराष्ट्रात त्यांचं पाहुणचार वेगळा असेल. श्रद्धा तिथं काय बोलायला नको. श्रद्धा माहिती आहे का फिरते? श्रद्धा फुडी आहे त्यामुळे फिरते, तिला फिरायची आवड आहे. म्हणजे कुठे पण गेले तिकडची लोकल. जसं आम्ही काल हैदराबादला होतो तिने बिर्याणी तिकडची ट्राय केली, तिला पण आवडली आणि खूप चांगली होती. तशी बिर्याणी मुंबईला भेटते आपल्या कुठेच नाही, कारण हैदराबादी बिर्याणी. तसंच प्रज्ञाचं तिकडच्या गोष्टी जाणून घ्यायला होतं. माझं पर्सनल पण तेच आहे. मला जिकडे जायला तिकडच्या लोकल लोकांशी बोलायला आवडतं. आणि जिकडे पण जाऊ तिकडे 50% सेम लोक भेटतील, 50% रूड लोक पण भेटतील, 50% चांगली लोक पण भेटतील. आता मी सकाळपासून भेटलं, आम्हाला 2-4 हॉटेलवाले भेटले, रूड पण भेटले. नाही आहे हॉटेल इधर जाऊ. ज्यामुळे हॉटेलला कोणाला इन्क्वायरी करायला गेलो ते बोलले हमको नाही मालूम, आगे जाके पूछो. तेवढीच आम्हाला त्रास पण झाला. आणि नंतर आम्हाला जे हॉटेलवाले भेटले ते काका आम्हाला भरपूर चांगले भेटले. त्यामुळे विचारलं पण मराठी आहेत काय. पण हेच असतं ना की तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाता तर तुम्हाला हे वेगवेगळे हे पण अनुभव येतात, वेगवेगळं एक्सपिरियन्स मिळतात की काही ठिकाणी खूप चांगली माणसं मिळतात, काही ठिकाणी तुम्हाला खूप कमी पैशांमध्येही रूम राहायला आपल्याला स्टेसाठी रूम मिळून जातात, जेवण चांगलं मिळून जातं. काही ठिकाणी थोडं शोधायला लागतं. तर हेच असतं. आणि मला असं वाटतं की आपण पैसे कमवतोय, बाकी सगळं करतोय. हां, म्हणजे इव्हन जर तुम्ही 25,000 कमवता तर त्यातलं 5,000 ॲटलीस्ट स्वतःसाठी खर्च करू शकता. 20,000 जे काय तुमचे की तुम्ही फिरताय म्हणजे खर्चच व्हायला पाहिजे. आणि खर्च आहे ते तुमच्यावरती की स्वतःची आवड जेव्हा निर्माण होते तेव्हा माणूस पैसा नाही बघत. एक्झॅक्टली. आणि तुम्ही म्हणजे माझं हे पर्सनल मत आहे आणि विवेकचं पण सेमच असेल, कारण आम्ही बहीण भाऊच आहोत. कारण जर तुम्ही गोव्याला जाताय तर ते तुम्हाला 5,000त करायचं का 50,000त करायचं आणि तुमची गरज काय आणि तुम्हाला कशी मजा येते ते तुमच्यावरती आहे. मी 5,000तही गोवा करू शकते आणि मी अजून दुसरे 50,000तही करू शकते. आपल्यावर आहे ते. आता जसं की आम्ही नेपाळ ट्रिप केली, नेपाळ केलेली. पहिली आमची बनारसला गेलेलो, बनारसवरून नेपाळ गोरखपूर मार्गे गेलेलो. तर आमच्या भरपूर प्लेसेस झालेल्या. तर तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल पण ती ट्रिप आमची झाली ती 10,700मध्ये ट्रिप झाली. त्यात वाराणसी, गोरखपूर, नेपाळ आणि मथुरा हे 4 प्लेस म्हणजे 4 वेगवेगळे सिटी आले. त्यात UP आले पण वेगवेगळे हे आलेले. त्यात नेपाळ पण आमची झाली. हॉटेल वगैरे सगळं पकडून 10,700मध्ये फक्त. तसंच आहे, तुम्ही कुठे फिरता तर तुम्हाला काय खाणार आहेत. आता समजा तुम्हाला आता मी तिकडं आम्हाला कुठेतरी एका ठिकाणी जायचं आहे, माझं मत आहे किंवा मी ऑटोने जायचं की ओला करायची. ओला केली तर 100 रुपये जाणार मला माहिती, आणि जर शेअरिंग ऑटो केली तर 20 रुपये जाणार. त्यात आपल्या 80 रुपये वाचतील ते आपण कुठेतरी खर्च करू शकतो. ते असंच आहे, जिकडे पण तुम्ही फिराल ते तुमच्या स्वतःवर आहे कसा खर्च करायचा ते. तर आता आम्ही निघतो इकडून साक्षी गणपतीसाठी. प्रज्ञा तुझं अजून एक पॉईंट बोलत होती, तो मला पण पटला. तो कोणता पॉईंट होता सांग जरा. बघ, मला असं वाटतं की आपण जन्म घेतलाय, आपण पैसे कमवतो, तर आपण अजून काय करतो वेगळं. सगळेच घर सांभाळतायत, कामावर जात आहेत, जेवतायत, सगळं करतायत. या सगळ्या नॉर्मल जबाबदारी झाले. पण तुम्ही स्वतःसाठी काय करताय? तुम्हाला जिवंत असल्यासारखं वाटलं पाहिजे ना, नाहीतर जन्म वायाच जाईल तुमचा. उठताय, झोपताय, त्याच गोष्टी करताय. तर ते जिवंत राहण्यासाठी मी फिरते आणि मला ते खूप मजा वाटते की आपण जी गुगल मॅपवरती बघतो, अरे मी इथे गेली, हे बघितलं, हे छान होतं, ते छान होतं. त्यात जो आनंद आहे ना तो वेगळाच असतो. आणि त्यासाठी तुम्हाला फिरायची आवड हवी आणि ही फिरायची आवड निर्माण होते. तुम्ही वर्षभरातून फक्त एकच ट्रिप करणार कुठेतरी, अरे आणि आम्ही इथे जाऊन आलो,
हां ठीक आहे, तुम्ही इंटरनॅशनल ट्रिप करताय तोपर्यंत ठीक आहे, पण भारतात पण खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या जेवढ्या आपल्या भारतात प्लेसेस आहेत तेवढं कुठेच नाही, मला तर नाही वाटत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला भारतात बघा, बर्फ बघायचा वर जावा, बीच बघायचं गोव्याला, या प्रत्येक गोष्ट आहे तुम्हाला. हां भरपूर आहेत, म्हणजे आपण असं हे नाही किंवा बाहेरच्या देशात कुठे जायला पाहिजे, जे बाहेरच्या देशात त्या सगळ्या गोष्टी आपल्या इकडे मंदिर बघितलं होतं, चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. आणि अजून एक आहे की फिरण्यामागचं म्हणजे आपण कसं जगतो आणि बाकी लोक कशी जगतात हे पण आपल्याला फिरण्यामधून कळतं. आता मुंबईला बसून मला साऊथची लोक कशी जगतात हे मला फक्त मी युट्यूबवर बघून हे करू शकतो, पण स्वतः अनुभवू नाही शकत. ऐकून आपल्याला कळतं हां किंवा इकडे असं असं चालतं, तसं आहे. पण जेव्हा तो पर्सनली आता इथे आलोय आपण, तर आपल्याला काल पण हैदराबादमध्ये खूप चांगली लोक मिळाली, खूप छान लोक मिळाली. आपल्याला असं वाटतं की भाषा एक हा प्रॉब्लेम आहेच, पण त्यांना खरंच हिंदी येत नाही आणि ते का शिकते, कारण ते नाही, आणि ते लोक आपल्याला हे पण नाही करत, समजून घ्यायचा प्रयत्न करतात, जे बोलतो. पण मला असं आता हे पटलं की जे आपण ऐकून आहे की ती लोक हिंदी बोलत नाहीत किंवा इंग्लिशही बोलत नाही, ती त्यांची भाषा, त्यांना त्यांच्या भाषेचा गर्व आहे आणि ती लोक तीच भाषा बोलतात. पण त्यांना गरज पण नाही वाटत, गरज पण वाटत नाही. पण त्यांचं एक असं आहे की समोरच्याला समजत नाही तर ते तेवढंच समोरच्याला समजण्या इतकं हिंदी बोलतात. आज तर आम्हाला मराठी बोलणारे पण एक काका भेटले, जे आमच्या हॉटेल, त्यांचं स्वतःचं हॉटेलच आहे. हां स्वतःचं हॉटेलच आहे, म्हणजे ते आमच्याशी पहिले हिंदीतच बोलत होते आणि मग नंतर जेव्हा आम्ही एकमेकांशी मराठी बोलत होतो तेव्हा त्यांनी ते ऐकलं आणि ते आमच्याशी बोलत होते मराठी. खूप छान वाटलं, ते खूप छान छान एक्सपिरियन्स आहे. चला आता आपला नेक्स्ट डेस्टिनेशन आहे साक्षी गणपती. तर निघालो आता आम्ही, जेवण खूप भारी होतं इकडचं, कधी आलात तर नंदिनी हॉटेल नंदिनी नक्की ट्राय करा. तर आता आम्ही इकडून शिरी मोटो पकडली, जी पर पर्सन 150 रुपये घेते. इकडची लोकल टेम्पल्स फिरायला, ते 5 टेम्पल्स फिरवते, ते साक्षी गणपती पण इनबिल्ट आहे त्याच्यात. तर आता निघालो आहे आम्ही तिघांसाठी, आणि तो अजून पण 2 सीट पुढे बसवणार आहे. ते 150 रुपये पर पर्सन ठीक वाटले, 5 मंदिर फिरायला, आणि परत कोण एवढं लांब येणार आहे 5 मंदिर वगैरे फिरायला. आमचं मेन पॉईंट आहे तसं पण होणारच इथे, साक्षी गणपती इकडे जायचं आहे. तर निघालो आहे आता, अशी ऑटो आहे इकडची. तर आता आम्ही आलो साक्षी गणपती मंदिराकडे, आणि असं बोललं जातं की इकडे आल्याशिवाय तुमची ट्रिप कंप्लीट नाही झाली, म्हणजे ज्योतिर्लिंग कंप्लीट नाही होत जोपर्यंत तुम्ही साक्षी गणपती व्हिजिट नाही करत तोपर्यंत. तरी साक्षी गणपती आहे आणि अशी मान्यता आहे की त्या लोकांची की इकडे जो पण येतात ट्रिपसाठी तर ते गणपती लिहून ठेवतो, म्हणजे साक्ष देतो, साक्षी म्हणून त्याचं गणपतीचं नाव साक्षी गणपती आहे. ते चाललो आहे आता मंदिरात. तर हे असं साक्षी गणपती मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मे बी. तर आता साक्षी गणपती झाला आता आणि मी आलो आहे अटकेश्वरम मंदिर, हे असं मंदिर आहे आतून. आणि इकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तिकडे पण जायचे आंध्रामध्ये, जे पहिलं मंदिर आहे तिकडे पण जाणार आहोत आम्ही. तर इकडून आम्ही लवकर निघणार आहोत. तर हे असं मंदिर आहे. तर आता आम्ही चाललो आहे 4th प्लेसला, पालादर पंचदरा. तर हे इकडे आहे, आणि इकडून नंतर 5वी प्लेस करून नंतर आम्हाला परत तो मंदिराच्या इकडे सोडणार आहे. तर आता चाललो आहे पालादर पंचदराला. तर त्याने एका गाडीमध्ये सगळी एवढी लोक बसवलीत आणि पर पर्सन 150 रुपये, पण आम्ही त्याच्यासोबत बार्गेनिंग करून 130 रुपयाला आणलं, म्हणजे 400 रुपयाला तिघांची. आणि या लोकांकडून सगळ्यांकडून 150 रुपये घेतले त्याने पर पर्सन. तर अशी बार्गेनिंग करून पण तुम्ही फिरू शकता जर तुम्हाला फिरायची आवड असेल तर. तर आता आम्ही आलो आहे पालादरा पंचदाराला. तर मिनी वॉटरफॉल टाईप आहे, वरून पाणी येत असेल कुठून तरी. हे बघा असं आहे पालादरा पंचदारा. तिकडे एक मंदिर आहे छोटं. तर हे एक बघून आपल्याला खूप छान वाटतं की इकडे प्रत्येक शॉपमध्ये महाराजांची मूर्ती आहे. हे बघा वर पण आम्ही जेवढी शॉप बघत आलो खालच्या शॉपमध्ये पण होती, आणि वर पण जेवढी शॉप आहे त्या प्रत्येक शॉपमध्ये होती महाराजांची मूर्ती. बघून खूप भारी वाटतं. आणि ह्याच्यानंतर त्या मंदिरामध्ये पण जाणार आहोत, जे महाराजांचं मंदिर आहे तिकडे पण जाणार आहोत. तर इकडे पण आपल्या महाराजांची मूर्ती, आणि ही एक मूर्ती घेतली मी गणपतीची, मस्त वाटते ही. हे बघा ही मूर्ती आम्ही पॅक करून दिली 150ला, मस्त वाटते. पिंडी पण आहे समोर, नंदी आणि गणपती पण आहे. तसं चाललो आहे आम्ही 5व्या ठिकाणी. आता मी लास्ट प्लेसला आलो आणि इकडे 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तिकीट घेऊन तुम्हाला आत जावं लागेल. तर हे मंदिर सिकरेश्वरू म्हणून काहीतरी आहे, वेगळं लिहिलेलं आहे सिकरेश्वरू. तर इकडून वर जावं लागेल सीडीने आणि मग दर्शन घ्यावं लागेल. खूप हायेस्ट प्लेस आहे ही, उंचावर एकदम. आता आमचं सिकरेश्वरम पण मंदिर झालं आणि ही आमची 5वी प्लेस होती.
तर इकडून आता आम्हाला परत मल्लिकार्जुनच्या इकडेच नेऊन सोडणार वाटतं. मग तिकडून जर मंदिर चालू असेल तर आम्हाला भेटेल शिवाजी महाराजांचं मंदिर. इथे 7:30 वाजता क्लोज होतं असं वाटतं. तर आता आम्ही टॅक्सीने उतरून इकडे हे केली, ऑटो केली महाराजांच्या मंदिराकडे जायला. आणि ते मंदिर 7:30 वाजता बंद होतं आणि आता वाजले 7:20, 10 मिनटं आहेत फक्त. आणि इकडून ऑटोने 5 मिनटं लागतील पोचायला. तर बघू मंदिर भेटलं तर चालू. तर फायनली आम्हाला मंदिर भेटलं ओपन आणि फक्त 10 मिनटं आहेत. तर आम्ही पटापट दर्शन करणार आहोत कारण 10 मिनटानंतर बंद करणार आहेत ती लोक. आमच्याकडे फक्त 10 मिनटं आहेत आणि ऑटोने एवढं फास्टमध्ये आम्हाला आणलं. 5 मिनटाच्या रस्त्यात 3 मिनटात आणलं त्यांनी. ते असे मंदिर आहे वरून, खूप मोठं मंदिर आहे. तर हे बघा, हे मंदिर आहे आपल्या महाराजांचं आणि यांचं अष्टप्रधान मंडळ. तरी बघा पूर्ण अशी माहिती पण दिलेली आहे आपल्या महाराजांची. एवढं भारी वाटतं हे बघून. खूप मोठं मंदिर आहे बाहेरून पण आणि इकडे भरपूर लोक व्हिजिट करतात. पण आता 10 मिनटं असल्या कारण तो बोलला गर्दी असते दुपारची. पण आता बंद व्हायची वेळ आली म्हणून एवढी गर्दी नाही. हे बघा आपलं स्वराज्य आधी असं होतं 1674 मध्ये. इकडून आपण तंजावरवरून रायगडला पण रूट होता. विजयदुर्ग रायगड जो ब्लॅक हे केलेलं आहे ते. तर आता आम्ही रोडने जात होतो हॉटेलकडे. तर एक जुनं मंदिर दिसलं इकडे घंटामठ म्हणून. तर तिकडे चाललो आहे आता. समोरच आहे घंटामठ मंदिर. खूप जुनं पुराण असं मंदिर आहे हे बघा. आणि तिकडून लेफ्ट मारलात की तुम्ही मंदिराकडून ह्या सरळ रोडला आलात की इकडून तुम्हाला पूर्ण सगळे रेस्टॉरंटच दिसतील. पण प्युअर सगळे व्हेजच आहेत. नॉनव्हेज इकडे काय भेटणार नाही. बघू शकतो आपण प्युअर व्हेज हे पण प्युअर व्हेजच आहे, शुद्ध शाकाहारी. तर चाललो आहे आता. दुपारी आम्ही तिकडे जेवलेलो. तर आता आम्ही दुसरीकडे कुठे ट्राय करणार आहोत. तर आम्ही 2-3 ठिकाणी बघितली वर हॉटेल पण आम्हाला एवढे आवडली नाही ते हॉटेल. मग आता आम्ही परत खाली आलो इकडे जिकडे आम्ही दुपारी जेवलेलो हॉटेल नंदिनी. आणि इकडे टेस्ट पण चांगली होती. तर इकडे झालं होतं परत आम्ही जेवायला. तर हे असं हॉटेल होतं नंदिनी हॉटेल. तर आता पण आम्ही हीच मिलच मागवली, व्हेज मिल. कारण उद्या उपवास आहे तर आज पोटभर जेवण भाग आहे. त्यामुळे मिलने पोट तरी भरेल. आणि सकाळी मला 4 वाजता उठून परत जायचं आहे बससाठी. तर आता आमचं जेवण झालं आणि आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलेलो. तर मी इथं ब्लॅक करंट आणि ट्रिपल बार घेतला. प्रज्ञाने पण सेम घेतला. तर आता आमचा पूर्ण दिवस झाला इकडे फिरून वगैरे. तर आता आम्ही रूमवर जाणार आहोत. पण सकाळी आमची 4ची गाडी आहे इकडून हैदराबादसाठी. आणि मग हैदराबादवरून सिकंदराबादला जाणार आहोत. आणि तिकडे आमची ट्रेन आहे दुपारी 3ची. तर मग आता रूमवर जाणार आहोत आम्ही आणि झोपणार आहोत. तर खूप भारी ट्रिप झाली. तर जाऊ आता आम्ही रूमवर चाललो आईस्क्रीम खात खात.